नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। हाऊस क्वीन टिप्सचं नाव चेंज झालेलं आहे, पारिजात मी हे नाव ठेवलेलं आहे। अजूनही खूप जणींना माहित नसेल, एकटीने कमेंट पण टाकली तुम्ही तिचे व्हिडिओज का टाकताय, ती एवढी मेहनत करते, तर मला ते खूप छान वाटलं होतं की माझ्यासाठी कोणतरी असं बोलते। बरं, आज आहे सोमवार आणि आज कांजूरचा बाजार आहे। जर बाजार बसलेला असेल तर काही गोष्टी मला घ्यायच्या आहेत दिवाळीसाठी, जसे की दिवे वगैरे आहेत थोडे, पण अजून थोडे घ्यायचे आहेत मला। आणि काहीतरी गोष्टी आणि त्यात तुम्हाला बाजार पण दाखवते। खूप महिने झाले आपण दाखवले, लास्ट टाइम पण मी दाखवते म्हटले, पण ते राहिलंच। आणि आज भाजी आहे, जे कच्चे टोमॅटो असतात त्याची भाजी, मला ती फार आवडते। गावी म्हणजे परड्यात आमच्या तिथं कच्चे टोमॅटो आहेत आणि लास्ट टाइमला एकदा केली होती, तर मला आज भेटले। म्हणजे आरोच्या स्कूल जवळच एकट्या ताई बसतात आणि त्यांच्याकडे भाजी खूप छान असते, तर तिथून मी घेऊन येते कधी कधी, किंवा बाजारातून इथे एक भैया आहे तर त्यांच्याकडून घेऊन येते। तर मग कच्चे टोमॅटो घेऊन आले, त्याची भाजी मी कशी करते, आता सिंपल आहे, सगळेजणी तेच करत असतील, पण मी जी माझ्या पद्धतीने करते ते मी तुम्हाला दाखवणार तर आहेतच। प्लस तुम्ही अजून काय एक्स्ट्रा टेस्टसाठी करता ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आधी रेसिपी शेअर करते, मग आपण बाहेर जाऊ, कांजूरच्या बाजारामध्ये फिरून येऊ। तेल मी टाकलेलं आहे कढईमध्ये। आता हे परत कढईची लिंक जर विचाराल, जर कोणी नवीन असतील तर सांगेन, इंडस व्हॅलीवरून मी घेतलेली आहे। आणि आता मी विके शिवानी यांचे हे जे आहे व्हिडिओ जे आहे ऐकते, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते पुढचा व्हिडिओ तुमच्याशी रेसिपी शेअर करत करत, कारण रेसिपी चांगली बनली पाहिजे। चला स्टार्ट करूयात। सगळ्यात आधी जसं मी म्हटलं, तेल टाकलेलं, जिरं मोहरीची फोडणी दिली, लसणीच्या 4 पाकळ्या ठेचून टाकल्यात आणि कढीपत्त्याची 7-8 पानं टाकलेले आहेत। ती तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये एक भला मोठा कांदा बारीक चिरला आहे आणि तो परतवून घेते। मी नेहमी काय करते, कांदा टाकल्यानंतर लगेच मी मीठ टाकते, त्यामुळे कांदा लवकर शिजतो। जेवढं तर भाजीला किंवा आमटीला लागणार असेल तेवढं मीठ मी आधीच टाकते, त्यामुळे नंतर मी परत मीठ टाकत नाही। आता मी 1-2 मिनटासाठी कांदा शिजवून घेते। गॅसची फ्लेम जी आहे ती मंद आचेवरती आहे। त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला जो घरगुती आहे कोल्हापुरी, तर तो 2 चमचे मी टाकलेला आहे। त्यानंतर हळद पाव चमचा टाकलेले आहे। हे मसाले एकत्र मिक्स करून घेते आहे। जास्त एक्स्ट्रा काही टाकायची गरज नाही, पण खाताना ही भाजी खूप छान लागते। त्यानंतर धनेपूड मी 1 चमचाभर टाकलेले आहे। 1 मिनिटभर वाफ घेतलेली आहे मंद आचेवरतीच कांद्याला। त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटोची भाजी करायची, त्याच्यामुळे कच्चे टोमॅटो तर तुम्ही बघताय हिरवेगार आहेत, तर हे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत मी। त्यातल्या ज्या बिया आहेत त्या सगळ्या काढून टाकलेल्या आहेत, बियांचा वापर अजिबात करायचा नाही। हे सगळे मसाल्यामध्ये टोमॅटो परतून घेतले आहेत, कापलेले टोमॅटो। त्यानंतर गॅसची फ्लेम मंद ठेवून जवळजवळ 10 मिनटासाठी मी ठेवून दिलं, पण एक गंमत झाली, झाकण अडकून बसलं निघणं। त्यानंतर कसं बसं करून काढलं ते। 10 मिनटानंतर बघितलं तर बऱ्यापैकी टोमॅटो जे आहेत ते व्यवस्थित शिजले होते। शेंगदाण्याची पूड मला इथे टाकायची होती आणि गडबडीमध्ये मी जो दुधाचा मसाला केला होता तो चमचाभर टाकला, दुसऱ्या डब्यामध्ये होता, सेम डब्यामध्ये ठेवलं होतं आणि थोडंफार रिसेंबल दिसलं। नंतर लक्षात आलं, अरे आपण चुकीचं टाकलं आहे। मला की शेंगदाण्याची पूड टाकली, बघूया ह्यातून काय वेगळं घडेल। अर्धी वाटी पाणी टाकलं, सगळं मिक्स केलं आणि झाकण ठेवून परत 5 मिनटासाठी फक्त शिजवून घेतलं। इथे जी भाजी आहे ती तयार झालेली आहे आणि वास इतका छान येत होता, तुम्हाला मी झूम करून दाखवते, इतकं भारी वाटतं ना बघतानाच। भाकरीबरोबर अप्रतिम लागते, तशी संध्याकाळची आमच्याकडे भाकरीच असते। बरं, लास्ट टाइमला मी लोकरीचं एक तोरण दाखवलं होतं। प्लस मला आता म्हणजे दिवाळीसाठी खूप सारे तोरण म्हणजे मला आवडतातच घरी, जास्त करून दरवाजाला लावायला। तर मग एका ताईंच्याकडून मागवलेलं, मी नेहमी विचार करते की श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं तोरण असं, तर एका ज्या ताईंनी मला पाठवलेलं आहे, हे तुम्ही तोरण बघते, खूप छान असं मोठं तोरण आणि श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं आहे याच्यावरती। खूप सुंदर तोरण बनवलेलं आहे त्यांनी। त्यानंतर अजून एक आहे तोरण, ज्याच्यामध्ये स्वस्तिक काढलेला आहे। त्यानंतर ताटावरती आपण जेव्हा आपण म्हणतो ना, काय पण फराळ वगैरे देताना झाकून घेऊन जातो, आम्ही लहानपणी असं घेऊन जातो, हेही खूप सुंदर असं बनवलेलं आहे त्यांनी। खूप मस्त कलर कॉम्बिनेशन केलंय। आणि त्याच्यानंतर हे काही छोटेसे असे हे पण बनवलेत, म्हणजे आपण समजा काही कशासाठी असे वापरू शकतो।
गोल आणि मध्ये फुलं फुलं अशी केलेत वरती त्यांनी, छान असं बनवलंय. आणि मग आपण फ्लॉवर पॉट ठेवा किंवा मग अजून तुम्हाला कोणत्याही खूप साऱ्या पर्पजसाठी वापरू शकता. असे 2 यांनी पाठवलेत मला, खूप मस्त आहे ते. ठीक आहे. तर ह्या ताईंचे जे डिटेल्स आहेत त्यांचा नंबर मी देते आहे कमेंट सेक्शनमध्ये आणि पिन करून देते. म्हणजे कमेंट पहिलीच कमेंट असेल ती, त्यामध्ये ह्या ताईंचा नंबर असेल. तुम्ही त्यांच्याकडून ऑर्डर देऊ शकता अशा तोरणांसाठी. आणि हवं तर अजून डिझाईनही त्यांना सजेस्ट करू शकता. चला आता मी कांजूरच्या बाजारात निघते, बघू आज काय घेता येईल दिवाळीसाठीची खरेदी. खूप काल विचारलं होतं की काय करणार आहेस, तर बघू दिवाळीसाठी काय घर वगैरे सजवायचं आहे मला छान, तर काय घेता येईल. साईडली मुलं आता खेळायला बाहेर आलेली आहेत आणि आमच्या समोरचे शेजारी जे होते ते आता फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले. त्यामुळे असं थोडंसं आता जाणवू लागले की हळूहळू प्रत्येक जण निघून जाणार आहे, कारण येतात आता काही प्रोजेक्ट वगैरे येतात, त्याच्यामुळे थोडंसं असं वाटतंय. चला, परिवर्तन हा नियम तर आहेच आणि काही काही गोष्टी आपल्याला ॲक्सेप्ट कराव्या लागतात. चेंजेस कॉन्स्टंट म्हणतात तर बदलावं तर लागतंच, तिथेच आपण स्टिकून जमत नाही. तर आता हे ठेवते बाजूला, कारण हे दिवाळीमध्ये मला करायला मोकळे, कारण बाकीचं अजून मला क्लिनिंग पण करायचं आहे. बघू आता जास्त बोलता तर येणारच नाही, बाहेरचा आवाज तुम्हाला खूप येईल. चला कंदील पण फुगा आहे. फुगा नाही येतो. मग? तुला ती स्ट्रॅटेजी नाही कळली. स्ट्रॅटेजी नाही कळाली मला ती. पहिलं ते ह्याच्यामध्ये कलर आपला फेविकॉल घ्यायचा. हा. फेविकॉलच पाहिजे, दुसरं कुठलं नाही पाहिजे. हा. फेविकॉल घ्यायचा, एक रंग घ्यायचा रे कुठला पण तुमच्या मनाचा, आणि याला लावायचा हा. आणि नंतर मग ते सुकायला ठेवायचा. हा. आणि त्याच्यानंतर उद्या रात्री हे मला भीती वाटायला लागली या कंदिलाकडे बघून. हे इकडे आहे ना, इकडे मम्मी हा. इकडून असं कापायचं, म्हणजे हे आतमधला फुगा आहे ना तो तुटेल. हा. फुटेल हा. फुटेल. हा. आणि मग हे ते दोरा लावलं तर तसाच राहील ना. ओके. हा. आणि त्याच्यामध्ये मग होल होईल, जरा थोडा मोठा करायचा आणि त्याच्यामध्ये बल्ब टाकायचा. मग आता तू याला फेविकॉल लावलायस? अजून थोडा करायचं, ते सुकलं. असं करायचं याकडून गेलं ते आराध्याचा हातल्या नाही. जा आता हातपाय धुवायचा जा. हे कंदील कापल्यानंतर तो फुगा राहणार का? तेच म्हणा लागलोय मी पण. नाही, तुम्हाला कळालं. आम्हाला कळत नाही. उद्या जा, आवरा आवरा उद्या आवरा कंपास पटकन. पेटी भेटणार. आवरा. आरवचं सगळं आवरलं आणि त्यानंतर जसं मी म्हटले की कांजूरच्या बाजारामध्ये पोहोचले. बाजारात निघाल्यानंतर इथे हा एक माणूस नेहमी असतो दर सोमवारी, आणि त्याच्याकडे हे पैंजण किंवा गळ्यातले वगैरे खूप सारे असतात आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये असतात, 100 ते 150 रुपयाला. मी इथून एक मला वाटतं एक काहीतरी घेतलं होतं गळ्यातलं वगैरे, ते अजूनही चांगलं तसंच आहे. काही काही शूटमध्ये मी वापरते. त्यानंतर आपण बाजारात जातो आहे. आता इथे तुम्हाला सगळ्या लेडीज गाऊनवरतीच दिसेल, कारण गाऊन हा काय बोलतात युनिव्हर्सल पॅटर्न, फेवरेट पॅटर्न आहे लेडीजचा, कारण तो खूप कम्फर्टनेस देतो, अंग भरून असतो आणि जास्त करून दिसतील तुम्हाला. त्याच्यानंतर इथे छोटे छोटे कानातले 20, 30, 10 रुपयांपासून सुरू होते. खूप छान छान आहेत. आता माझ्याकडे कानातले भरपूर आहे, तरी पण तुम्हाला इथे मी दाखवते. झुमके वगैरे छान होते. त्यानंतर रोजचा बाजार तरी असतोच, पण हा सोमवारचा बाजार खास असतो, कारण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तुम्हाला रिजनेबल मिळतात. त्यानंतर इथे झुमके ना खूप छान दिसत होते आणि मला ते खूप आवडलेले. कलर पॅटर्न पण छान होता आणि सध्या मला खूप सारे वेगवेगळे लुक्स ट्राय करायचे आहेत, त्यामुळे म्हटलं की असे झुमके आपल्याकडे असायला हवेत. माझ्याकडे मोठे साईजचे असे झुमके नाही आहेत, कारण मला वाटायचं की मला ते कधी चांगले नाही दिसणार आणि एखादा झुमका बघताना तो हातातून पडला माझ्या. मला एक आपल्या हाऊसक्वीन फॅमिली मेंबर कोल्हापूरमधून जिने साडी पीच कलरची गिफ्ट केली होती, तर त्याच्यासाठी कानातलं छान असं हवं होतं. त्याचा लुक अजून मी केलेला नाही आहे, तोही लवकरच करायचा आहे. तर त्याच्यासाठी मला एक कानातलं छान भेटलं. इथे बघताय की पिंकिश कलरमध्ये असा छान असा हे आहे, पीच कलरमध्ये, ते घेतलं. त्यानंतर हे झुमके मला फार आवडले, का माहीत एकदम लक्ष गेले या झुमक्यांच्याकडे, उठून दिसत होते तेवढ्या सगळ्यामध्ये. ह्यांची प्राईस जी होती ती 100 रुपये होती प्रत्येक झुमक्याला, तो कमी करायला तयार नव्हता. आणि मलाही एवढं म्हणजे जे स्ट्रीट वेंडर्स असतात तर त्यांच्याकडून बार्गेनिंग करायला नाही आवडत, कारण 10 ते 20 रुपये जास्तीत जास्त करून सुटत असतील असं मला वाटतं, प्लस त्यांचा ट्रॅव्हलिंगचा खर्च हे ते. म्हणून असं वाटतं की चला मॉलमध्ये गेलो तर आपण हवेत ज्या त्या किमतीला घेतो, बार्गेनिंग करायला मिळते, मग इथे का करायचं, असं माझं हे आहे. बाकी मला कुणाला काही पॉईंट ऑफ करायचं नाही आहे. त्याच्यानंतर छोटे छोटे बो किंवा हातातल्या बांगड्या वगैरे खूप मिळतात आणि त्याही रिजनेबल रेटमध्ये मिळतात. खूप साऱ्या लेडीज ह्यावेळी खरेदी करायला येतात. कचऱ्याच्या पिशव्या असू देत किंवा मग अजून काही, म्हणजे
A to Z तुम्हाला मिळतं. लहान मुलांचं जे काही गरजेच्या वस्तू असतील आणि सगळ्याच रिजनेबल. आता क्वालिटीचा मी इथे काही सांगू शकत नाही, कारण जेवढी किंमत त्या गोष्टीला लागली असेल तयार करायला तेवढीच होणार क्वालिटीचं गोष्टी जर म्हटलात तर. इथे हे जे गळ्यातलं वगैरे होते ना, तर ते काका 200 रुपयांचे 160 रुपयाला विकत होते. सरळ बोलत होते की 160 को ले लो, 60 को ले लो, असं काहीतरी बोलत होते. 100 रुपयांच्या 60ला देत होते आणि खूप छान छान होतं ॲक्च्युअलमध्ये. म्हणजे क्वालिटी तर चांगली होतीच. आता मी एकदम ड्युरेबिलिटीचं सांगू शकत नाही, पण क्वालिटी मला चांगली वाटत होती. इथे दिवाळीसाठी मी बघत होते तर छोटे आकाशकंदील जे आहेत ना, तर ते खूप छान दिसले. आता हे कॅन्डल पण होत आहेत, पण ते प्लास्टिकमध्ये होतं आणि ते छान वाटत होतं, पण त्याच्यामध्ये छोटे सेल लागतात, तर ते किती वेळ चालतील हे मला माहीत नाही. एक लेडीज बघत होत्या कॅन्डलसाठी. मला हे कंदील फार आवडले, कारण खूप उठून दिसत होते आणि छान दिसत होते. पण परत तोच प्रश्न की यातला जो छोटा सेल आहे तो कुठपर्यंत चालेल, म्हणून मग मी ठेवून दिलं की म्हटलं नको राहू देत. त्यानंतर मला घ्यायच्या होत्या पणत्या. आता इथे जी प्लांट नर्सरी आहे तर तिथेच हे लोक पणत्यासुद्धा विकतात. तर 10 रुपयाला 2 अशा पणत्या होत्या, काही 20 रुपयाला 2 अशा होत्या, मोठ्या होत्या त्या. तर माझ्याकडे डिझाईनवाल्या पणत्या ऑलरेडी आहेत, कारण सचिनच्या ऑफिसमधून दरवर्षी मिळतातच, ते लोक देतात. तर इथे ह्या अशा डिझाईनवाल्या ज्या होत्या ह्या 4 मला छोट्या छान वाटल्या, कारण मला खिडकीमध्ये ठेवण्यासाठी हव्या होत्या. मोठ्या पणत्या खिडकीमध्ये राहत नाहीत आणि म्हणून मी फक्त 4 ज्या पणत्या आहेत त्या घेतल्या. खूपदा असं होतं की आपण पणत्या घेऊन ठेवतो आणि नंतर डिरेक्टली तेल ओततो. तर मी तसंच करायचे, पण लास्ट टाईमला मला बोलले की पाण्यामध्ये थोडा वेळ ठेव आणि त्याच्यानंतर सुकल्यावर त्याच्यामध्ये तेल टाक, त्यामुळे पणत्या ज्या आहेत त्या गळणार नाहीत. तर ह्या वर्षी ही ट्रिक, कारण लास्ट वेळेला मी केली असंच पणत्या पेटवल्या आणि तेल खूप वाया गेलं. त्यानंतर इथे तुम्हाला भांडीसुद्धा दिसतील, म्हणजे अगदीच रिजनेबल रेटमध्ये. आता दिवाळी आहे तर छान अशी तोरणं आली होती आणि मला एक तोरण घ्यायचं होतं, कारण जेव्हा काही व्हिडिओज करते तेव्हा रिक्वायरमेंट असते की बॅकग्राऊंड जे आहे ते फेस्टिवलवाला असावं. तर म्हटलं ठीक आहे, दिवाळीला पण उपयोगी पडेल आणि असं पण. हे 100 रुपयाला एक तोरण होतं आणि इथेही वाटत होतं की 100 रुपयाला हे लोक तोरण विकतात, तर ह्यांना फायदा कितीसा पडत असेल, कारण तोरण तर दिसायला खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसत होते. त्यासोबतच काही जे साईडला आपण सोडतो ना माळा वगैरे, तर त्या 50ला एक अशा 100ला 2 होत्या आणि हे लोक कंटिन्युअसली तसं ते हातात घेऊन जागोजागी उभे होते. ते वजन तर खूप असणार. तेव्हा असं वाटतं की देवाने आपल्याला किती सुखी ठेवलेलं आहे. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की आपल्याकडे कमी आहे यांच्याकडे जास्त आहे, पण असं बघताना वाटतं की आपल्याला खूप सुखी ठेवलं आहे देवाने. त्यामुळे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं खूप गरजेचं आहे, देवानं जे आपल्याला दिलेलं आहे. ह्या बँगल्स मला खूप छान वाटलेल्या. मला जो कलर हवा होता तर तो नव्हता, म्हणून मी घेतलं नाही. इथे एक लेडीज बघितली जी छोट्या मुलाला आपल्याला घेऊन काम करत, म्हणजे तिचं जे काम आहे ते करत बसलेली. खूप साऱ्या लेडीज, जास्त करून लेडीज दिसतात सोमवारच्या बाजारमध्ये, ज्या लेडीजच्या बाबतीतले सगळे जे कपडे असतात किंवा काही गोष्टी असतात तर त्या विकत असतात. आणि मला तर खरंच ते मुलाला बघून वाटलेलं की हॅट्स ऑफ, की नेहमी आपण विचार करतो की आपण काय करू शकतो, पण बाईनं जर ठरवलं तर ती खूप काही करू शकते. त्यानंतर मला इथे अंगठ्या दिसल्या. मीही तेच बघत होते, कारण आता फोटोशूट वगैरे होतात तर माझ्याकडे काही हातात ज्या अंगठ्या आहेत त्याच आहेत, पण अशा डिझायनर किंवा छान अशा मस्त काम केलेल्या अंगठ्या ज्या मोठ्या असतात तर त्या नाही आहेत, म्हणून मी बघत होते. पण 1-2 बघितल्या, त्या हाताला लागत होत्या. म्हणजे त्याचं जे टोक असतं, कारण दिसायला छान असतं पण फिनिशिंग एवढं नसतं आणि आपण एक्सपेक्ट तरी काय करू शकतो 30-40 रुपयामध्ये, कारण 30-40 रुपयामध्ये त्यांना थोडं परवडलं पण पाहिजेत ना. त्यानंतर ज्या गोष्टी मी आणल्या त्या मी तुम्हाला दाखवते. त्या नोज स्ट्रीपबद्दल खूपदा विचारलं गेलं तर मला मेडिकलमधून नोज स्ट्रीप मी घेऊन आलेली आहे. रॅशल्सच्या आहेत त्या नोज स्ट्रीप, चांगलं काम करतात म्हणजे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढायला. त्यानंतर हे तोरण डिटेलमध्ये तुम्हाला दाखवते. दोऱ्यामध्ये विणलेलं आहे हे तोरण, छान दिसते आणि मला वाटतं की हे काळं वगैरे पडणार, कारण जे पितळ टाईपमध्ये दिसतं ना कलर सोनेरी, तर तो ब्लॅकिश पडतो. पण लास्ट टाईमला मी जे आणलं होतं तर ते मस्त रिनमध्ये धुतल्यानंतर चांगलं चकाकत होतं, त्यामुळे हे धुवू शकतो. पण दोऱ्याचं थोडंसं टेन्शन आहे, ओढलं तर तुटेल यासाठी. नायलॉनच्या धाग्यामध्ये असतं तर कदाचित ओके असतं. त्यानंतर ही पणत्यांची डिझाईन, मला असंच नॉर्मल डिझाईन खूप आवडतात, तर ह्या पणत्या मी घेऊन आले. जसं मी म्हटलं की 4 घेऊन आलेल्या आहे पणत्या. क्वांटिटी बघते. आता मी इथे व्हॉईस ओव्हरच का करते, कारण संध्याकाळच्या वेळेला म्हणजे 6 वाजल्यापासून बरोबर 9 वाजेपर्यंत इतकी मुलं झालेली आहेत चाळीमध्ये, म्हणजे अक्षरशः एवढा आवाज येतो, तर मग व्हिडिओमध्ये तो सगळा येतो, म्हणून मी व्हॉईस ओव्हर करते. आणि हे झुमके 100 रुपयाला मिळाले. मगाशी मी दाखवलं त्या झुमक्या स्क्वेअरमध्ये होतं, जो कानाचा पार्ट असतो तो, पण मला नंतर हा गोल पार्ट जो होता तर तो आवडला म्हणून हे घेतले. आणि हे डिटेलमध्ये तुम्हाला दाखवते. हे कानातले छान आहेत, जे साडीवरती मी म्हटलं आता घातल्यानंतर हे कसे दिसणार
असणार आहेत मला माहीत नाही, पण हे 100 रुपयालाच मिळाले. आणि सेम असे मी मिंत्रावरती बघितलं तर त्याची प्राईस खूप होती. मे बी क्वालिटीमध्ये फरक असेल, कारण सेम दिसणाऱ्या वस्तू जशा साड्या पण असतात क्वालिटीमध्ये फरक हा असतोच. डिझाईन सेम असू शकते तरीसुद्धा. आणि हे सगळं मग ठीक आहे म्हटलं. आणि जसं मी म्हटलं मगाशी तोरण तुम्हाला जे लोकरीचं बघितलं तुम्ही त्याचे कॉन्टॅक्ट मी दिलेले आहेत, विसरू नका. कारण खूपदा मला ते कमेंटमध्ये आले की प्लीज ताई तो कॉन्टॅक्ट दे. आणि त्या तोरण देणाऱ्या ताई वेगळ्या होत्या आणि ह्यांनी हे तोरण त्यांचं मला पाठवलं होतं की त्यांना त्यांचा जो बिझनेस आहे तो प्रमोट करायचा होता त्याच्यासाठी. त्यानंतर हे जे कंटेनर आहेत ते पण विचारतात, तर हे ॲमेझॉनवरून घेतले होते. तुम्ही स्टोरेज कंटेनर म्हणून टाकला तर ते मिळू शकतं. प्लस कानातले जे मी ठेवलेले आहेत तेही सगळे मी सांगते, हेही तुम्हाला ॲमेझॉनवर मिळू शकतं. रिजनेबल रेटमध्ये आहे. आणि नेहमी माझं आपलं असं होतं की कानातले आपण काढून इकडे तिकडे कुठेही फेकतो, म्हणजे कंटाळतो कधी कधी. तर असं न करता थोडासा वेळ काढून ज्या त्या ठिकाणी आपण ठेवलोत ना, तर अचानक आपल्याला जर ते कानातले घालायचे असतील तर आपल्याला शोधावं लागणार नाही. तर मी हे नेहमी ठेवते की ज्या त्या वस्तू घेतलेल्या त्या ठिकाणी ठेवते, भलेही वेळ लागू देत, म्हणजे दुसऱ्या दिवशी प्रॉब्लेम होणार नाही. आरवला ही पहिली सवय मी लावलेली आहे. पहिले 15 दिवस त्यानं खूप नाटकं केला, तो ऐकतच नव्हता कुठल्या गोष्टी. पण आता गेले 4 दिवस तो व्यवस्थित त्याचा टाय पट्टा किंवा मग ID कार्ड जे आहे ते जाग्यावरती ठेवतो. आता मला हे कपडे वगैरे नीट ठेवायचे, कपाट खूप मेसअप झाले माझे. आरव बघायला लागला आणि ज्याच्यामध्ये आयफोन आणि कुठला फोन होता, अँड्रॉइड. 2 फोनना पहिला काय गेले फटाक्यामध्ये 2000चे फटाके होते. 2000 आवाज कमी कर रे जरा. 2000च्या माळ्याच्या मध्ये ठेवले आणि पेटवले. नंतर हे लावले, नंतर तो आपला काय सुतळी बॉम्ब असतो ना तो तो लावला. लावला. आणि त्याच्यानंतर शेवटी अनार लावले. ते पाऊस बोलतोय आपण, तर त्याच्यामध्ये आयफोनची पूर्ण वाट लागली दाखवा लागली. काय काय करतील कॉन्टेंट. क्रेझी XYZ. हे काय आयफोनचं काय झालंय ते दाखवा लागलं. असले कॉन्टेंट आमचा आरव बघतोय, फोन ना कशी लावायची. क्रेझी थिंग्स. भाजी कसली होती माहिती आहे आजची? हो, माहिती आहे की. कसली होती? शिमला मिरची. उद्या कमेंट सेक्शनमध्ये वाचा कुठली भाजी होती ती. कुठली होती मग? सिमला मिरची भाजी होती, बरोबर आहे. कमेंट सेक्शनमध्ये वाचा उद्या. चला आजचा व्हिडिओ इथेच संपतो. परत एक छानसा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी हजर राहीन. बाय बाय.